20 मे 2007 परभणी येथे महाशिबिर आपलं साधनेचं सुरू आहे. ह्या साधना शिबिरामध्ये आज ज्ञानेश्वरीचं प्रवचन व्हावं असं सर्वांची इच्छा आहे. मागच्या वेळेस अध्याय 3 182वी ओवी तशी संपली होती, पण त्या दिवशी सर्वांची अशी एक इच्छा झाली की त्यामधील एक विषय डिटेल घ्यावा, म्हणून आपण ती ओवी पुन्हा एकदा घेतो आहोत आणि सविस्तर रूपाने घेतो आहोत. त्याचं कारण असं की सविस्तर घेण्यामागे एक कारण आहे की साधना अभ्यासामध्ये भक्ती मार्गाच्या भक्तियोगाच्या वाटचालीमध्ये साधक अवस्थेत किंवा भक्त अवस्थेमध्ये त्याचा एक उपयोग आहे. साक्षी भाव त्याच्यामध्ये एक विषय आहे आणि जीवन जगत असताना, जीवनामध्ये वाटचाल करीत असताना एक गुरुकिल्ली साक्षी भावाची आहे. तर परमार्थ आणि संसार हा दोन्ही सुखाचा होईल, नाही तर सुखदुःखांच्या झळाया आपल्याला लागतील, त्या लागू नयेत. म्हणून हा विषय थोडा सविस्तर रूपाने आपण पुन्हा एकदा घेत आहोत. काही वेळेस असं वाटेल रिपिटेशन होतं आहे, पण झालं तरी घ्या. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा घेतोय. ती ओवी अशी: ते देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होणी वर्तती देही. ते देहाभिमान सांडुनी. ह्यावर बोललेलो आहे मागच्या कॅसेटमध्ये, म्हणून बोलणार नाही. थोडक्यात एवढंच, देहाभिमान संपूर्णपणे गेला पाहिजे, देहभाव गेला पाहिजे. देहभाव म्हणजे सोप्या शब्दात जर आपल्या वैज्ञानिक भाषेत बोलायचं आहे, देहभाव जाणे, देहाभिमान जाणे, अहंकार जाणे, याला काय म्हणतात? अहंकार म्हणजे जाणीव. सोप्या भाषेत सांगतोय. शरीराला तुम्ही चिमटा घेतला, त्याची जाणीव होणे म्हणजे त्याच्यात अहंकार आहे. आणि अहंकार जाणे म्हणजे नेणीव. समजा तुम्ही चिमटा घेतला आणि जाणीव होत नाही, जाणीव न होणं त्याला नेणीव म्हणतात. म्हणजे अहंकार लीन होणे, अहंकार जाणे, जाणीवा नसणे. शरीराचं अस्तित्व देखील ज्यावेळेस भासमान होत नाही, दिसत नाही, जाणवत नाही, त्यावेळेस देहाभिमान गेला म्हणून समजा. देहाची जाणीवच न होणे. योगिक भाषेमध्ये, योग भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर असं म्हणता येईल, योगाग्नी वाढला, ब्रह्माग्नी वाढला, वैराग्याग्नी वाढला की वैराग्य उत्पन्न होतं, अहंकार लीन होतो, अहंकार जातो. म्हणजे तुम्ही चिमटा जरी देहाला घेतलात तरी त्याची जाणीव होत नाही. मेडिकल भाषेमध्ये पॅरालिसिस म्हणतात त्याला, आध्यात्मिक पॅरालिसिस. बॉडी पॅरालाइज्ड होते, सेन्सेशन जातं, जाणीव जाते, त्यालाच वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे संसार सोडणे नाही आणि साधू होणे नाही. ड्रेस घातला, साधू झाले म्हणजे तो वैराग्य पूर्ण आहे, बरोबर नाही ही व्याख्या. म्हणून अहंकार गेला पाहिजे. हे कुंडलिनी जागरणामध्येच होतं. कृत्रिम प्रयोग हट आणि अष्टांग योगी करतात.
काही वेळेस असं वाटतं की त्याची जाणीव गेलेली आहे, पण ती बेशुद्धी असते. याच्यामध्ये बेशुद्धी नसते आणि हा अहंकार जागा करता येतो. जसं पॅरालिसिस जर एखाद्या रोगामध्ये झाला, अर्धांगवायू झाला, तर त्या इंद्रिय जागे होत नाही, जागरण इंद्रियाचं त्या होत नाही, इंद्रियामध्ये हालचाल होत नाही, सेन्सेशन नसतं. याच्यात जागृत करता येतं. पुन्हा हात फिरवला, हालचाल केली, हात फिरवला आपल्या पद्धतीनं की अहंकार जागा होतो. अहंकार जाणे म्हणजे कुंडलिनी जागरणानंतरचा अनुभव शक्य आहे, त्याच्या आधी येऊ शकत नाही. आणि म्हणून साक्षी भाव माऊलींनी जो वर्णन केलाय हा कुंडलिनी जागरणानंतरचा आहे. कुंडलिनी जागरण झालेलं आहे, सगळे प्रयोग तुम्ही गिरवलेले आहेत, साधनाभ्यास खूप झालेला आहे, वैराग्य प्रचंड वाढलेलं आहे, योगाग्नी वाढलेला आहे, त्यामुळे वैराग्याची अनुभूती येते आहे, सेन्सेशन लेस बॉडी होत चाललेली आहे, पॅरालिसिस झालेला आहे एक. आणि दुसरं सांडोणी, इंद्रियांनी सोडलेलं आहे अहंकार. जे बोलतंय तेवढं इंद्रिय जागं, बाकीचं पॅरालिसिस होतं बाकीच्यांना. ते देहाभिमान सांडोणी अशी अवस्था झाली पाहिजे की इंद्रियामधला सगळा अहंकार लीन करता आला पाहिजे. साक्षीभूत होण्याची जाणीव त्यावेळेस होते ज्यावेळेस असा देहाभिमान सोडल्या गेलेला आहे इंद्रियाकडून. सेन्सेशन लेस स्थिती आलेली आहे, जाणीवा संपल्यात, इंद्रियांना काही कळत नाही, बोध अवस्था प्राप्त झालेली आहे, बौद्धी अवस्था प्राप्त झालेली आहे. त्याचं वर्णन माऊली करतायत. गुणकर्मे ओलांडुनी सिद्ध पुरुषाचं लक्षण आहे, चांगल्या भक्ताचं लक्षण आहे. भक्त नाही जो भगवंत झाला त्याचं लक्षण आहे. भक्त ही अवस्था अगोदरची आहे. गुणकर्मे ओलांडुनी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण तिन्ही गुण रक्तातून निघून गेलेत. मागच्या वेळेस सांगितलेलं आहे म्हणून आता विस्ताराने घेत नाही. रक्तामधला तमभाग, रजभाग आणि सत्वभाग तिन्ही भाग गेलेले आहेत आणि शुद्ध सत्व रक्तामध्ये उरलेलं आहे. रक्त जर काचेच्या स्लेटवर एक थेंब टाकला, वाळवलं, त्याच्यामध्ये शुद्ध गुलाबी नवे भगवा रंग जर रक्तामध्ये आला, किंबहुना पांढरा रंग आला, जसं महावीरांना झालं होतं, त्याच वेळेस पांडुरंग आपल्या शरीरात प्रगटतो. पांढरा रंग रक्ताचा हेमोग्लोबिन 13.5% ठेवून होतो. त्यावेळेस कमी हेमोग्लोबिन अवस्थेमध्ये रक्ताचा रंग पांढरा दिसेल, पण तो पंडुरोग आहे, एनिमिया आहे. एनिमिया नसताना त्यावेळेस अशी स्थिती पूर्ण होते त्या भक्ताची, त्या सिद्ध पुरुषांची. साक्षीभूत होऊनी वर्तती देही. अशा वेळेस पूर्ण साक्षी रूपाने तो उरतो. आता साक्षी भाव काय हे आपण समजून घेऊ. तो संपूर्णपणे नंतर साक्षी भावामध्ये असतो. 2 क्रायटेरिया, देहाभिमान संपला पाहिजे, पूर्ण वैराग्य प्राप्त झालं पाहिजे आणि गुणातीत अवस्था प्रगटली पाहिजे. त्यावेळेस तो पूर्ण साक्षीभूत होऊन राहतो. अशी ओवी आहे. मागच्या वेळेस झाली होती, पण आता साक्षी भाव हा थोडा विस्ताराने घेऊया. व्यवहार हा सुखमय व परमार्थ आनंदमय करावायचा असेल, व्यवहार सुखमय आणि परमार्थ आनंदमय करायचा असेल तर जीवन संघर्षात निर्माण होणाऱ्या सुखदुःखांच्या लाटा संपवायच्या असतील, जीवन जगत असताना जे सुखदुःखांच्या लाटा निर्माण होतात
आणि त्या अनुभवाव्या लागतात, भोगाव्या लागतात, किंवा परिणाम शून्य करायच्या असतील तर साक्षी भाव अनुसरावा लागेल. साक्षी भाव का? भक्त असो अभक्त असो, साक्षी भावाने राहिलं तरच संसार सुखम होईल, नाही तर दुःख प्रोडक्शन मशीन माणूस होईल, नेहमी दुःखात. म्हणून साक्षी भाव अनुसरावा लागेल. सुख आणि दुःखांच्या लाटा निर्माण होतील. काही काही लोक भक्ती मार्गात, भक्तियोगात, बुद्धियोगात, साधनेत येतात. कारण काय? आम्हाला सुखच प्राप्त व्हावं आणि दुःख संपावं. असं केव्हाही होणार नाही, केव्हाही झालं नाही. इवन भगवान राम आणि कृष्णांच्या त्यांच्याही काळात नाही झालं. सुख आणि दुःख दोन्हीही भोगावं लागेल. पण दोन्ही भोगत असतानाही, दुःखही भोगत असताना हा आनंदी असेल, प्रसन्न असेल, आणि सुखही भोगत असताना त्याच ताकदीनं तो आनंदी आणि प्रसन्न राहील, ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. का साक्षी भाव? हे सांगत चाललोय. तर परिणाम शून्य करायचा असेल की चला दुःखाचे डोंगर कोसळू द्या तरी हा आनंदी आहे, आणि सुखाचेही सुखाच्या राशीमध्ये पहुडला हा तरीही आनंदी आहे. परिणाम शून्य अवस्था साक्षी भाव असेल तर येईल. पण अनेक साधकांना प्रश्न पडतो की कसं भाव? नेहमी रडणंच, नेहमी दुःख, नेहमी निराशावाद, नेहमी निगेटिव्ह अप्रोच. कारण साक्षी भाव म्हणून समजून घेतला पाहिजे, तरच दुःख व सुखापासून निवृत्ती होईल. सुखापासूनही निवृत्ती पाहिजे आपल्याला, दुःखापासूनही निवृत्ती पाहिजे, आणि दोघंही भोगावं लागणार. लक्षात घ्या, भोगावं मात्र दोन्ही लागणार, दुःख आणि सुख. मुलगी जन्मली, सुख. मुलगी नापास झाली, दुःख. मुलगी परत पास झाली, सुख. मुलगा पास झाला, सुख. मुलाचं लग्न झालं, सुख. नवरा बायको वेगळे गेले, मुलगा आणि सून, दुःख. ते विचारत नाही, दुःख येणार. पण तुमच्या मनाला काहीही वेदना होणार नाहीत, आनंदाच्या आणि दुःखाच्या, त्याला साक्षी भाव म्हणतात. अशी अवस्था कशी ठेवावी हे शिकून घ्या. स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनाक्रम केवळ साक्षीत्वाने पाहणे, विटनेस ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. साक्षीदार असतो ना. आता मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही नाही, पण मी तुम्हाला पाहतोय, विटनेस आहे मी. एखादा मर्डर झाला, एखादा खून झाला, त्यावेळेस एखादा त्या ठिकाणी हजर असतो. येस, मी पाहिलंय. त्यांनी खून केला का? नाही. त्यांनी खून अनुभवला का? नाही. त्याला काही सुखदुःख झालं का? नाही. मग काय? त्यांनी फक्त पाहिलंय. विटनेस. साक्षीत्वाने घटनाक्रम म्हणजे आपल्या जीवनाचा घटनाक्रम, सुखदुःखांचा, सुखदुःखाचे पडसाद जे रोज आढळतात आपल्या जीवनामध्ये, ते अनुभवायचे. पण विटनेस म्हणून, एक साक्षीदार म्हणून त्या घटनेचा आपला संबंध नाही, त्या सुखाचाही संबंध नाही, त्या दुःखाचाही संबंध नाही. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. साक्षीत्व, त्रयस्थासारखे पाहणे. आपल्याच जीवनात निर्माण होणाऱ्या घटनाक्रमाला आपणच साक्षीत्वाने पाहणे व तसा भाव ठेवणे, याला म्हणतात साक्षी भाव. प्रत्येक माणूस जीवनात सुख, शांती,
समाधान व आनंद प्राप्तीच्या मागे आहे. काय पाहिजे हो माणसाला जीवनात? एवढी मर 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 चाललेली आहे प्रत्येकाची, धडपड धडपड चाललेली आहे. कशा करता? सुख पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे आणि समाधान पाहिजे. काही जण भ्रांतीवश, मग काही काय करतात, सुख समाधान शांती आनंद कशात होईल? मग वस्तूंचा हव्यास. म्युझियमच असतं. काही काही लोक इतकं परचेस करतात, इतकं परचेस करतात, स्वतःलाच राहण्याला जागा नसते. कॉटखाली पण काही असतं, गादीखाली पण काही असतं. आता स्वतःच्या वर डोक्यावर घेऊन ते चालत नाहीत, घरात एवढाच फक्त भाग मायनस असतो. म्युझियमच होऊन जातं. मग आपण म्हणायचं घर आहे का म्युझियम आहे? नाही हो, आमचं घर आहे. इतक्या वस्तू साठवल्या जातात. काही जण कफनाचा कपडाही आणून ठेवतात. का? लागेल 2 बांबू कफन असू द्या, केव्हाही जाऊत ना आम्ही, पोरं कुठे शोधतील. व आनंद प्राप्तीच्या मागे आहे. काही जण भ्रांतीवश वस्तू जमवण्यात, विषय उपभोगण्यात मज्जा करायची म्हणतात. खाएंगे पिएंगे मौज करेंगे और क्या. काही जण वस्तू जमवण्याच्या नादी लागतात. सुख मिळेल, खूप 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 वस्तू. मग लोक पाहायला येतात काय काय आणलंय, मग ते प्रदर्शन भरवतात. पहा, आमच्याकडे 100 ताटं, 200 वाट्या, 200 माणसाचं सगळं हे सगळं साहित्य. का हो, काही हॉटेल नाही 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 नाही. कधी कधी पाहुणे समजा आलेच, तसे आम्ही येऊ देत नाहीत, पण समजा आले तर पाहिजे. वस्तू जमवण्यात, विषय उपभोगण्यात. काही ना बस, आज काय भजे, उद्या गुलाबजामुन, परवा रसगुल्ला, कंटिन्युअस सांगत असतात विषय उपभोगण्यात. अहो खाऊन मरू द्या हो. आणि डायबिटीज झाला हे जर होऊ द्या, मरायचं ना, ठरलेलं आहे ना, खाऊन मरू द्या ना. पुन्हा थोडी स्वर्गात कोणी देणार आहे? यमराज तर हात लावू देणार नाही. खाऊ द्या. विषय उपभोगण्यात व प्रिय व्यक्ती लाभाव्यात व मिळाव्यात ह्यासाठी झटतो आहे. प्रिय व्यक्ती, सुंदर बायको पाहिजे, ऐश्वर्या राहायच्या सगळेच मागे, पण एकानीच नेली, प्रीती झंटा. प्रिय व्यक्ती लाभाव्यात, चांगली बायको लाभावी व मिळाव्यात ह्यासाठी झटतो आहे. पोरं पोरीच्या मागे लागतात, पोरी पोरांच्या. प्रिय व्यक्ती गल्लीत कोणी विचारत नाही, पण ती पोरगी त्याला विचारते. ह्यासाठी झटतो आहे. व त्यास काहींना तर जीवन उत्सर्ग केलं. जीवनाचं एक ध्येय, ती पोरगी, ती आणि मी, मी आणि ती, ती 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 मी मी, मी मी ती ती, सगळं ते कविताच तशा येतात. व त्यासाठी त्यामध्ये विषय मिळवण्यासाठी संघर्ष करतो आहे. वस्तू, विषय आणि प्रिय व्यक्ती मिळवण्यासाठी अव्याहत संघर्ष चाललेला आहे. संघर्ष, तिथून दुःखाची निर्मिती होते. आता काय MBBS झाले, पुढे PG झाले पाहिजे ना, म्हणून दुःखी. जीवन विजयाचे 2 मार्ग आहेत. प्रत्येक विजयासाठी झटतोय. काय? वस्तूमध्ये माझा विजय झाला पाहिजे, व्यक्तीमध्ये माझा विजय झाला पाहिजे आणि विषय उपभोगण्याची साधनं उपलब्ध झाली पाहिजे. ह्यासाठी संघर्षरत आहे आणि त्यावर विजय प्राप्त झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. विजयाचा तसे 2 मार्ग आहेत. एक असा आहे, एक तर स्वतः लढाई करतात त्याच्यासाठी. विजय कसा करायचा? ह्या 3 गोष्टी मिळवण्याकरता स्वतःच लढायचं व विजय मिळावा म्हणून धडपड करतात, स्वतःच जायचं. काही लोक दूध पाठवतात. एखादी पोरगी पाहिजे आपल्याला बायको म्हणून, स्वतः विचारता येत नाही, मग आपल्या मित्राला सांगायचं, जरा विचारून या, आमचं स्टँडर्ड जरा कळवा. पण हा स्वतःच लढाई करतो. राईट, मीच जाऊन सांगतो, चप्पल का खाणं होईन. पण विजय मिळाला नाही. विजय मिळावा म्हणून धडपड करतात, स्वतःच लढाई करतात
त्याच्यासाठी, पण विजय मिळत नाही. तो विजय मृगजळासारखा भासतो. पटेल पटेल, मुलगी पटेल, नाही वस्तू मिळेल मिळेल, बंगला होईल होईल, कार येईल येईल, विजय वाटतं. नाही नाही नाही, MBBS होईलच, मी होईलच होईलच, गंडारतो पुन्हा. नाही मी CA होईल होईल, नाही एकच विषय राहिला, 4च मार्काने गेला, पुन्हा खाली, धडपडतो धडपडतो. मृगजळासारखा भासतो. नाही नाही येईल, जवळ टप्प्यात आहे. त्या दिवशी टेम्परेचर आलं, तुम्हाला माहिती आहे का? येईल, आशा ठेवून असतो. लढावे खूप लागेल, पण विजय हातात येत नाही. प्रत्येक माणसांच्या जीवनात तुम्ही डोकावून पहा. म्हणून दुःख प्रोडक्शन मशीन का झालीत माणसं? वाटतं मी ज्याच्यासाठी संघर्षरत आहे ते वस्तू, विषय आणि व्यक्ती मला मिळत नाहीत, आणि मिळण्याकरिता हा सतत लढाई करतो. वाटतं विजय प्राप्त होईल, होत नाही, होत नाही. विजय हातात येत नाही. म्हणून हजारो लोक लढतात व खूप वाटते विजय बस जवळ आला आहे, काही नाही, थोडा अभ्यास केला की होईल माझं. नाही, मग त्यांना वाटते, पण अंतिम क्षणाला विजय हातात येत नाही. शेवटच्या क्षणाला पाहिलं विजय हातात येत नाही. मग त्यांना वाटते ठीक आहे, आता नाही तर भविष्यात नक्की येईल. पुन्हा PGला बसतात, पुन्हा PGला बसतात वर्षभर. नाही येईल, आता नाही उद्या येईल, परवा येईल, जगतात बिचारे. आता नाही तर भविष्यात नक्की आम्ही विजयी होऊ. प्रत्येक माणसाचा तर्क, त्याची बुद्धी सांगते विजय संभव आहे, नाही नक्की नक्की मिळेल हो. अरे का पुन्हा पुन्हा बसत नाही? तुम्हाला माहीत नाही, ह्यावेळेस नक्की विजय येईलच. मग साधक असतील तर असा हात ठेवतील. प्रश्न कोणता आला? धारणा प्रवाह व्हायला नाही, बहुतेक हाची धारणा नाही व्हायली, नाही येणार नाही. असे पुस्तक उघडतात देवाची परवानगी घेऊन, कधी परवानगी घेणार नाहीत. देवा तोच प्रश्न, तेच वाचतात, कारण कधीच वाचलेलं नसतं. प्रत्येक माणसाचा तर्क, त्याची बुद्धी सांगते विजय संभव आहे, पण अपयश पदरी येतं. कारण असे आहे की व्यक्ती ज्याच्याशी लढाई करतो तो त्याचाच एक हिस्सा आहे. लक्षात घ्या. कोणाशी तुम्ही भांडतायत? तुमच्याच एका शरीराचा पार्ट आहे ज्याच्याशी तुम्ही भांडतायत, म्हणून विजय होत नाही. लक्षात घ्या. आता साक्षीभाव लक्षात घेताना तुमची जी लढाई चालू आहे तुमच्याच एका पार्टशी चालू आहे. उदाहरणार्थ, एखादा कोणी स्वतःच्या 2 हाताला लढवतो. 2 हाताला कसं वाटतं? डावा हात श्रेष्ठ की उजवा हात श्रेष्ठ? बसली टक्कर करेल. कोण करतो? तुम्हीच करता. उजव्या हाताला डाव्या हाताला लढवता, डाव्या हाताला उजव्या हाताला लढवता. दोन्ही हातांना लढवणारा एखादा कोणी स्वतःच्या 2 हातांना लढवतो. मग सांगा जिंकेल कोण? कोणता हात जिंकेल? आणि समजा एक हात जिंकला, जिंकलं का तो? हरला कोण? माझा उजवा हात जिंकला, बरं डावा हरला. जिंकणं आहे. मग सांगा जिंकेल कोण? कोणाची होईल जीत? कारण दोन्ही हातांना लढवणारा मीच आहे. मग मी असेल तर मला वाटेल डाव्या हाताला जितवावे. लढवणारा मी आहे ना. मला जर वाटलं डाव्या हाताला जितवावं तर मी जितवील. मला वाटलं उजव्या हाताला जितवावं तर तसं जितवील. कोणी उजव्या हाताकडून होईल, काही माणसं डाव्या हाताकडून होतील, काही माणसं स्वतःच्या उजव्या हाताकडून होतील. पण लढवणारे तुम्हीच, जिंकणारे तुम्हीच, हरणारे तुम्हीच. पण ही भ्रांत कल्पना आहे की मी फक्त डावा हात किंवा उजवा हात आहे. लक्षात घ्या, बारीक लक्षात घ्या. लढाई व्यर्थ होईल. दोन्ही हाताला लढवणारे तुम्हीच. तुम्हाला वाटेल त्या हाताला तुम्हीच जिंकवणार,
तुम्हीच एखाद्या हाताला हरवणार, पण लढाई व्यर्थ आहे. दोन्ही हातापैकी कोणीही जिंकणार नाही, कारण दोघाच्या संघर्षात मीच लढतो आहे. दोघाच्या संघर्षात मीच लढतो आहे. जिंकण्याचा उपाय काहीही नाही, हरण्याचा देखील उपाय नाही, कारण लढणारा मी आहे. किंवा जीत होईल पण मी जिंकलोच हा भ्रम मात्र अखंड राहील. होईल ना जिंक, नाही हा जरा लढू शकत नाही जास्त ह्या हाताबरोबर, पण ही भ्रांतीची कल्पना होईल की उजवा आज जिंकला डावा हरला, डावा जिंकला उजवा हरला. तुमच्या मनाचा खेळ आहे तो, ती भ्रामक कल्पना आहे. ही लढाई आमची अनंत करोडो जन्मापासून चालू आहे, लक्षात घ्या. आम्ही इन्व्हॉल्व झालो त्या लढाईमध्ये, आमच्याच पार्ट्सची आमची लढाई चालू आहे. ही लढाई अनंत जन्मापासून, करोडो जन्मापासून आम्ही खेळतोय आणि अनेक जन्म घेतोय त्याच्यासाठी. आणि हाच रस्ता आम्ही निवडला आहे, एका हाताला दुसऱ्या हाताशी युद्ध करायला लावायचं, आणि कोण हरलं कोण जिंकलं पाहायचं. म्हणून केव्हाही आम्ही जिंकलोच नाही व केव्हाही आम्ही पूर्णपणे हारलोच नाही, लक्षात घ्या वाक्य. सध्या व्यक्ती आम्ही उभे आहोत त्या मनस्थितीत त्या ठिकाणी जिंकू शकत नाही. आता आपण ज्या संसाराच्या, ज्या मनस्थितीच्या, ज्या बुद्धीच्या विशिष्ट स्थितीवर बसलेलो आहोत, आता सध्या आरूढ झालेलो आहोत, त्या ठिकाणी जिंकू शकणारच नाही. विद्यार्थी मेडिकलच्या अवस्थेत असेल, तुम्ही कुठल्याही जिंकण्याच्या मनस्थितीत असेल की हे मी जिंकेल, नाही याला मी पटराणी करील, याला मी पटराजा करील, काय असेल ते, जिंकणं शक्य नाही. त्या ठिकाणी जिंकू शकत नाही व हारही मानत नाही हो माणसं. पुन्हा पुन्हा बसतात, फेल झालं पुन्हा बसतात, फेल झालं पुन्हा बसतात. कितीदा त्या ठिकाणी जिंकाव हारही मानत नाही. जर हार मानून घेतली असती तर रस्ता दुसरा शोधला असता. आपण जीवनात कुठेही हार मानत नाहीत. नाही जिंकलो तर तेच पुन्हा करतो, कारण हारच मानत नाहीत. नाहीतर रस्ता दुसरा शोधला असता, हे आपल्या लागी नाही आहे, दुसरं काहीतरी शोधू, नाही शोधत. म्हणून हार पूर्ण झाली नाही व जिंकण्याची आशा मात्र कायम आहे, पण जिंकूही शकलेलो नाही, अशी आपली स्थिती. हार कायम आहे, जिंकू शकले का नाही, आशा मात्र कायम आहे, पण जिंकू शकलेलो नाही, ही स्थिती आहे. म्हणून प्रत्येकजण दुःखी आहे. पहा, प्रत्येकजण दुःखी आहे आणि याच्यावर उभा आहे. जिंकलेलो कधीच नाही. वाटेल पैसा सुख देईल, पैसा आल्यानंतर त्याचे प्रॉब्लेमच वेगळे, पैसा नाही त्यावेळेसचे प्रॉब्लेम वेगळे, सगळे प्रॉब्लेम वेगळे. बायको नव्हती त्यावेळेस स्वप्न पडत होते, बायको आली दुसरेच प्रॉब्लेमला आले. अशी असती का बायको? बाप्पा मला चंद्रमुखी वाटली, लग्नापूर्वी चंद्रमुखी, लग्नानंतर सूर्यमुखी आणि पोरग झाल्यानंतर ज्वालामुखी. आता हे जिंकले का हारले? लग्न झाले की वाटतं जिंकलोत, ती सूर्यमुखी दिसली की नाही हारलोत, ज्वालामुखी दिसली ती पूर्ण हारलोत. नाही जिंकूत, ही चांगली होईल. मग ज्ञानेश्वरीच्या याला ट्रेनिंगमध्ये हिचा स्वभाव बदला हो, आमची बायको घेऊन जा, साधनेला याला घालायची, ज्ञानेश्वरीच्या साधनेत की लगेच बाहेर काढायची. ह्या युद्धात, हे भावनिक युद्ध आहे आपलं, हे द्वंद्व चालतंय. ह्या भावनिक युद्धात व्यक्तीला राग आला, राग येतो बरं का. राग काय येतो? द्वंद्व सुरू झालाय, स्वतःवरच रागावतो माणूस. खेड्यातल्या बाया माय मिली, मला कसं नाही समजलं,
स्पष्ट बोलतात. ह्या युद्धात, भावनिक युद्धात व्यक्तीला राग क्रोध आला तर लढाई सुरू झाली समजायची. क्षणभर वाटते की रागावर विजय मिळवून, एखाद्याला राग आला खूप, दाबून धरतो. काही काही बायाला राग येतो ना, मी रागावले का, रागात बोलते ती, गप्पेने मी, म्हणजे राग नाही का, द्वंद्व आहे. राग आला दाबते, आणि तिला वाटतं रागात विजय मिळून. आधी बोलत होते ना फटकन, आता बोलते का, पण 3 दिवस ही बीपी काढते. तोंडावरून नक्की समजतं राग आलेला आहे, बोलत नाही. सासू सुना असतील, पोरग बाप असेल, मित्र मित्र असतील, मैत्रिणीनं कॉपी नाही दाखवली त्याचाही राग येतो. एक प्रश्न साधा विचारला होता, कॉपी मला दाखवली नाही, राग येतो. आपण जर म्हणलं बोलून तुम्ही दाखवतायत रागात, कुठे दाखवलं, पण डोळे दाखवतात, चेहरा दाखवतो. युद्ध आहे. राग क्रोध आला, लढाई सुरू झाली. क्षणभर वाटते की रागावर आम्ही विजय मिळवू, पण नंतर काही कालानंतर पुन्हा राग येतो, तो आम्हाला पछाडतो. लक्षात घ्या, राग आला तर कोणाला घोळसवतो, ज्याला राग आला त्यालाच तो पछाडतो. सुनेला सासूवर राग आला, कोणाला पछाडतो तो, सुनेला. ती सासू मस्त खात असते, येऊ दे येऊ दे राग, तो आम्हाला पछाडतो. मग वाटते जिंकणे कल्पना मात्र होती. राग दाबून धरतो, 4 लोकात काढत नाहीत. म्हणजे रागावर विजय मिळवण्याकरता युद्ध सुरू झालंय आता तुमचं. वाटतं नाही नाही मी मिळवेल, पण पुन्हा राग येतोच. कारण रक्तातून जोपर्यंत ते भाव जात नाहीत, रक्ताचे कण जात नाहीत, तोपर्यंत राग जाईल कसा. तुम्ही दाबतायत म्हणजे तो नाही तुमच्यामध्ये असं नाही. काही लोक आबोल होतात, द्वंद्व चालू आहे, युद्ध चालू आहे राग दाबण्याकरता. मग वाटते जिंकणे कल्पना मात्र होती, पुन्हा राग येतो. नंबर 2, दुसरं उदाहरण, काम वासनेने पकडले तर वाटते छट आम्ही नक्की विजयी होऊ. कामवासना जागृत झाली. अरे शिबिर चालू आहे ज्ञानेश्वरीचं, कामवासना जागृत झाली, दाबून धरतो. केव्हाही जागृती समजा कामवासना झाली, पण शेवटी हार होते. एक साधिका माझ्याकडे आली होती आळंदीला, नाव घेत नाही, पण कामवासनेने मला फार पछाडलं, काय करावं. मग तिला एक प्रयोग दिला, तो प्रयोग इतका सक्सेस झाला, बस म्हणले आता काही नाही, शांत झाले. कामवासना केव्हा पछाडील याचा नेम नाही. आणि माणसाला जे अनेक साधनेमध्ये अडथळे येतात, राग, लोभ, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि कामवासना, यांचे तणावाचे डोंगर असतात. कामवासनाने पकडले तर वाटते छट आम्ही नक्की विजयी होऊ, पण शेवटी हार होते, हा फिसलतो. पण ही लढाई केव्हा सुरू होते की जेव्हा कामवासनेचा ज्वर आपल्या पूर्ण उफाणावर असेल. आपण लढायला केव्हा सुरुवात करतो, साध्या कामवासना निर्माण झाली तर नाही. एकदम कामवासना बेधुंद अवस्थेपर्यंत पोहोचली ना, आता ब्रेनवरचं कंट्रोल सुटलं, त्यावेळेस आपलं युद्ध सुरू होतं. नाही मी युद्ध करीन, मी साधक आहे, माझा डाऊनफॉल होऊ नये, मी भक्त आहे, चांगलं दिसत नाही, त्यावेळेस आपण लढाई सुरू करतो. तेव्हा लढाई नसते, ती लढाईच होऊ शकत नाही. तो ज्वर उतारावर असेल, मग एकदा ज्वर उतरला, कामवासना एकदा शमन झाल्यानंतर त्यावेळेस भ्रम होतो की आम्ही जिंकूत. नाही, आता पुढच्या वेळेस नक्की जिंकू. कारण लढाई नंतर सुरू होते, कामवासनेचा ज्वर. कारण कामवासना उताराच्या अगोदर ज्यावेळेस चढाईच्या जोरावर असेल, चढणीच्या जोरावर असेल, त्यावेळेस लढाई नसतेच, त्याला
सुचतच नाही काही. सांगितलं ब्रह्मचार्य पद का पाळा, नाही पाळल्या जात याला. का त्यावेळी लढाई नसते. आणि लढाई कधी सुरू होते? ती उतारल्यावर. काम वासनेचा जोर थोडा थोडा उतरायला लागला, मग हा लढाई करतो. जिंकला का हो? कंट्रोल झालं काम वासना? नाही. ही लढाई चालू आहे अनंत जन्मापासून. उतारावर असेल त्यावेळेस भ्रम होतो की आम्ही जिंकूत, कारण लढाई नंतर सुरू होते व वाटते की आम्ही जिंकलो. काम अत्यंतर काम वासना आपोआप उतारावर असते. काम वासना संपवली, आपण कृती केली की आपोआप ती उतरते. तुम्हाला लढाई करायची काय गरज? मग आपण लढतो. काम वासना संपते आणि नंतर ऑटोमॅटिकच ती संपते उपभोग घेतल्यानंतर. आता सांगा, तुम्ही जिंकले का? नाही जिंकले. कारण लढाई उतारावर सुरू आहे, उफाणावर नाही. जेवण केल्यानंतर भूक नष्ट होतेच. तिसरं उदाहरण दिलं. जेवण केलं तुम्ही, भूक लागली, त्यावेळेस नाही खायला काय काढा, त्यावेळेस लढत नाही. खाल्लं, अर्धवट खाल्लं, हां, मग लढाई सुरू होते. नाही, कंट्रोल केली पाहिजे. मग अर्धी पोळी मला जात नाही बरं का. हे लोकांना वाटतं मला जात नाही. जेवण केल्यानंतर भूक नष्ट होतेच व पोट भरल्यानंतर विचार करतो की उपवास केला जाऊ शकतो. पोट भरल्यानंतर आणि आम्हाला विचारायला येतात, उपवास आम्हाला करायचा आहे पण जेवल्यावर. पोट भरल्यानंतर विचार करतो, नाही उपवास केले जाऊ शकतो. चर्वंतर पण आपण करू शकतो पोट भरल्यावर बरं का. आणि काय एकदा सपाटून भूक लागली ना, चर्वंतर पण आठवतच नाही. आपलं युद्ध कधी सुरू होतं ते सांगा. आणि एकदा बक बक खाऊन अर्धवट झालं, मग काही लोक इथं समजा पोखरणाकडे जेवायचं असेल तर सकाळीच खाऊन येतात. फुल चर्वंतर पण साधलं पाहिजे. मग अर्धवट अवस्थेमध्ये समजा असेल, मग चर्वंतर पण नाही केल्या जाऊ शकतं. आता मग काही लोकांना मी पाहतो, आधी काय गेलं तर काय ते गुळकून जातं पा. सुरुवातीला भूक असते ना, नंतर आम्ही फुल चर्वंतर पण करतो अर्ध पोट भरल्यानंतर. त्यांना लढाई सुरू होते. मग चर्वंतर पण आपण करू शकतो. हे कधी? पोट भरल्यानंतर विचार करतो की उपवास केला जाऊ शकतो. चर्वंतर पण आम्ही करू शकतो. आश्चर्य नाही, पण हा उपवास भूक कडक लागेपर्यंतच टिकतो. कुठपर्यंत टिकतो? भूक कडक लागेपर्यंत. नाही उपवास करूत आम्ही, नक्की करू तर भूक लागेपर्यंत कडक. कारण भुकेने पुन्हा धरले की मग वाटेल उपवास मुश्किल आहे. आपलं द्वंद्व कसं चालतं? भूक कडक लागली, उपवास नाही बा, जमतच नाही उपवास. आणि भूक संपली, नाही करू. एक महिन्यानंतर नक्की आम्ही प्रॅक्टिस करून उपवास करू. आपलं सगळं असं जिंकू. दोन्हीकडून गेले. लक्षात पहा लढाई कशी चालू आहे. कधी वाटतं उपवास करू, कडक भूक लागली की उपवास सुटतो, पोट भरून टाकतो. उपवास करते वेळेस भूक लागते आणि भूक लागल्यानंतर वाटतं नाही पुन्हा उपवास करू. अशी मग उपवास जिंकला का भूक जिंकली? कोण जिंकलं? चालू आहे लढाई. एकदा एक हरलेलं दिसतं, एक जिंकलेलं दिसतं, एक जिंकलेलं दिसतं, एक हारलेलं दिसतं. मग वाटेल उपवास मुश्किल आहे. भरल्या पोटी उपवासाचा निर्णय व भूक लागली की संपला निर्णय. पोट भरलं, करू ना उपवास, त्याच्यात काय मोठं. आणि भूक लागली की संपला निर्णय. म्हणून माऊलीचा अभंग आहे, तववरी रे वैराग्याच्या गोष्टी, जववरी वनिता पाहिली नाही दृष्टी रे बाप. मी साधू आहे कुठपर्यंत? ती सुंदर मुलगी अशी समोर दिसत नाही तोपर्यंत. तववरी जंबू ककरी गर्जना, जोवरी पंचानना पाहिला दृष्टी नाही रे बाप.
कोल्ह्याची गर्जना तोपर्यंत असते जोपर्यंत सिंहाचा सिंहनाद ऐकत नाही. बास ही लढाई कंटिन्युअस चालू आहे या माऊलींच्या वाक्याप्रमाणे, अखंड अविरत अनंत काळापासून. कधी उपवासाच्या मागे लागतो, भूक लागली की उपवास सुटतो, उपवास सुटला की पुन्हा भूक लागते, भुकीच्या वेळेस उपवास आठवतो आणि उपवासाच्या वेळेस भुकीकडे जातो. असं चालू आहे. आपलं होतंय काय, कामातूर झाले की काम वासना शमन करतो माणूस. वासना शक्ती अनेक साधकांचं होतं आहे, नावं घेणार नाही. कुठल्याही वयात काम वासना यांच्या भडकतात. बायका आणि नवऱ्यामध्ये भांडणं असतात. आजकाल तू साधनेत गेली तेव्हापासून माझ्यावर तुझं प्रेमच नाही. आपलं होतंय काय, कामातूर झाले की काम वासना शमन करतो आणि वासना शक्ती विसर्जित झाली की मग आम्ही पश्चाताप करतो. अरे 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 अरे, सोमानी म्हणले होते की एकदा वासना पूर्ती झाल्यानंतर शारीरिक शक्तीचा क्षय होतो. अरे 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 झाले, आता पुढच्या वेळेस मात्र होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. झालं युद्ध सुरू, आता जिंकायला निघाले आणि पुन्हा एकदा उफाणावर काम असलं आधी की पुन्हा एकदा हारतो तो. काम असणं पूर्ण करतो, पुन्हा आपण जिंकलं पाहिजे, आता काम असण्यावर कंट्रोल केलं पाहिजे. कधी विचार करतो, संपल्यावर. विसर्जित झाली की मग आम्ही पश्चाताप करतो. मलाही काही लोक पश्चाताप करतात, आम्ही अभ्यास केला नाही सर, आमची चूक झाली, सॉरी, पश्चाताप. नंतर मग विचार करतो की व्यर्थ काम वासनेत पडलं, उगीच साधन मार्गात जीवनाची ऊर्जा नष्ट केली. हे साधनात जे मिळवलं आम्ही साधनेमध्ये ती जीवन ऊर्जा कामवासनेत नष्ट केली. पण हे कधी पश्चाताप होतो, आधी नाही, कामवासना शमन केल्यानंतर. माणसं पश्चाताप कधी करतात लक्षात घ्या. तुम्ही सगळे बारीक अगदी काही उदाहरणं मुद्दाम दिलेले हे तर. आणि स्वतः काय विचार करतो, उगीच ऊर्जा नष्ट केली साधनेची, अरे हे तर आपण पशुसारखं कृत्य केलं. मग निर्णय होतो की काही नाही, ब्रह्मचर्य हे श्रेष्ठ जीवन. निर्णय होतो. द्वंद्व कसं चालतं. पण हे सर्व निर्णय खोटे आहेत, ह्या लबाड्या आहेत. काम वासना पूर्ती झाल्यानंतर ब्रह्मचर्याचे गुणगान तुम्ही सुरू करता आणि काम वासना निर्माण झाली की ब्रह्मचर्य सोडून देता. मग तुम्ही ब्रह्मचारी की काम वासना पूर्ती करणारे पशु नाही. होतंय बरं का असं. कोणाला म्हणा चरवंतर पण नाही, आजकाल कधी कधी करतो बरं का, पण लग्नात पदार्थ पाहिले की सुटतं. मग तुम्ही चरवंतर पण करणार आहे का, नाही नाही. एखादी बाई म्हणली कधी कधी मी पतिव्रता असते बरं का, मग ती पतिव्रता झाली का. मग कधी कधी मी ब्रह्मचारी असतो, कधी कधी मी नरपशु असतो. हे युद्ध आहे, युद्ध आहे. हे निर्णय खोटे आहेत, लबाडी आहे. कारण काम ऊर्जा पुन्हा एकत्रित होऊन उठाव केला की स्त्री सुंदर दिसू लागते, पुरुषात आकर्षण निर्माण होते. लक्षात घ्या, कारण ऊर्जा एकत्रित झाली. आता पुन्हा निर्णय संपले. निर्णय काय घेतला होता, ब्रह्मचारी, काय नाही आता साधनाच करायची 15 दिवस. आणि काम ऊर्जा उफाणावर गेली की संपले निर्णय. पुन्हा पश्चाताप, पुन्हा इकडे, पुन्हा इकडे, पुन्हा इकडे. शेवटी या जिंकला की हरला. आपलं होतंय की नाही असं सगळ्यांचं. आपलं असं होतंय की पोट भरले की उपवास करावा असा वाटतो. खूप खातो माणूस, 3 टाईम खातो, 4 टाईम खातो. चांगलं झालं की पुन्हा मागून खातो. आणि खूप खाल्ल्यानंतर वाटतं नाही उपवास केला पाहिजे बरं का, आता का नाही उद्या मला उपवास करायचा आहे. उपवास करावा असा वाटतो. व भूक लागली की भोजन घेण्याचे स्वप्न पडू लागतात उपवासामध्ये. तुम्ही एकदा उपवास करून पहा, आपलं चालतंय ना. की ज्यावेळेस आपण देहशुद्धीचे प्रयोग करतो त्यावेळेस उपवास सुरू होतो, त्यावेळेस भोजन करण्याचं स्वप्न पडतात.
असं पाहतो पदार्थाकडे. गोड वाटतात पदार्थ, काय करावं. आपलं असं होतं, एक पोट भरले की उपवास करावासा वाटतो, व भूक लागली की भोजन घेण्याचे स्वप्न पडू लागतात. म्हणून केव्हाही जिंकणे नाही व केव्हाही हारणे नाही, असंच चालतंय. खूप पोट फुगलं, जाडबाई झाली, 5-7 किलो वजन वाढलं पुरुषाचं बायाचं, नाही आता आम्ही उपवास करतो. सर, देहशुद्धीचे प्रयोग करावेत का? आम्ही म्हणतो हो. एकदा देहशुद्धी केली, पुन्हा खाण्याचे स्वप्न पडतात, तर पुन्हा फुगून बसते. सर 3 महिन्यांनी येतात, 4 किलो वजन वाढलं, पुन्हा आम्ही उपवास करावा का? होतंय की नाही? हे द्वंद्व चालू आहे. मग केव्हाही जिंकणे नाही, केव्हाही हारणे नाही. 15 दिवसात इथे साधना करतात. काही काहीला करायचं नसतं म्हणून दुपारी येतात, काही काम नसतं, काही दुपारी येतात, काही दुपारून येतात. करायचंच नसतं. हे युद्ध चालू आहे, नाही पुढच्या शिबिरात फुल अटेंड करू. मग केव्हाही हारणे नाही, फक्त जिंकण्याचा भ्रम होतो व कालांतराने तो तुटतो. मी जिंकेल वाटतं, भुकीवर कंट्रोल करेल, होत नाही. काय करावं सर, भुकीची दमच निघत नाही. शेवटी म्हणतो, ज्याच्याशी तुम्ही लढता व ज्याच्याशी तुमचे युद्ध आहे, त्या दोन्ही शक्ती तुमच्या आहेत. उपवास करणे ही शक्ती तुमची आणि भूक लागल्यानंतर खाणे ही शक्ती तुमची. युद्ध कोणामध्ये चालू आहे? 2 हातामध्येच ना. या 2 भावनेमध्येच युद्ध चालू आहे ना. कोण कोणाशी युद्ध करतोय? भूकही तुम्हाला लागते, उपवासही तुम्हालाच करायचा असतो, पण तुम्हीच तुमच्याशी भांडता. खाताही तुम्हीच, नंतर निर्णय करता असं मी खाणार नाही इथून पुढे, पश्चातापही तुम्हीच करता, पुन्हा तुम्ही खाता, पुन्हा उपवास करता, पुन्हा खाता. तसंच काम वासना, तसेच प्रत्येक कामात असं आहे. काही उदाहरणं दिलेत फक्त समजण्याकरता. पण ज्याच्याशी तुम्ही लढता व ज्याच्याशी तुमचे युद्ध आहे, त्या दोन्ही शक्ती तुमच्या आहेत. कोण काम वासनेशी लढतोय, कोण क्रोध आल्यानंतर लढतोय, कोण पापाशी लढतोय. पाप तुम्हीच करता, आपणच पाप करतो आणि आपणच आपल्याशी लढतो. नाही, आता इथून पुढे करणार नाही. चुका आपणच करतो, माफी आपणच मागतो. कोण पापाशी लढतोय, कोण इंद्रियाशी लढतोय? आपल्याच इंद्रियांशी आपणच लढतोय. कोण लढतोय? जो क्रोध करतोय तोच क्रोधाशी लढतोय. लक्षात घ्या, क्रोध करणारे आपण आणि क्रोधाशी लढणारे आपण. सकाळी क्रोध करतोय, संध्याकाळी क्रोधाशी लढतोय, तो लढणारा क्रोध करणारा एकच आहे. आपण म्हणतो नंतर पश्चाताप करतो, मला क्रोध यायला नको होतं बरं का, पवार आले होते, श्याम पवारांनी बस बोललो होतो त्यांना. बोलणारा तुम्हीच, पश्चाताप करणारे तुम्हीच, क्रोधाशी लढणारे तुम्ही एकच आहात. तुम्ही भागात स्वतःला विभक्त करतायत, तेच द्वंद्व आहे. स्वतःला विभक्त करताय. क्रोध तुम्हालाच आला, पश्चाताप तुम्हालाच झाला. क्रोधावर कंट्रोल करायला तुम्हीच निघालात, तुम्हीच क्रोध करताय, तुम्हीच कंट्रोल करतायत. तुम्हाला पुन्हा क्रोध येतोय, पुन्हा कंट्रोल करायला निघतायत. तुम्हीच तुमच्याशी युद्ध करताय. दोघांमध्ये तुम्ही स्वतःला विभक्त केलंय, स्वतःलाच दोघांमध्ये विभक्त केलंय. एक पात्री प्रयोग माणूस करतोय नेहमी. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, तुकाराम म्हणतात. अहो, तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या दुकानात गेलात, याला टेम्परामेंटल इंडिसिजन म्हणतात, दुविधा मनस्थिती. E.G. गार्डनरचा एक लेख होता, आम्ही मॅट्रिकला असताना. टेम्परामेंटल इंडिसिजन म्हणजे दुविधा मनस्थिती, द्वंद्व. त्यांनी लिहिलं, इफ आय गो इन टू ए शॉप टू चूज ए पेअर ऑफ ट्राउझर, my infirmity of purpose
grows with every new sample that is shown me. की 2 कपडे दाखवले ट्राउझरसाठी त्या माणसाने, हे घेऊ का ते घेऊ निर्णय होत नाही. मग देसाई मोरेला घेऊन जातो, कोणता रंग घेऊ, बाया अशाच करतात. 4 साड्या आल्या, ही चांगली नाही, ही चांगली, ही चांगली, मग जमत नाही, मी दुसरीला घेऊन येते, दुसरीला घेऊन येते. कोणती चांगली, ते म्हणते लाल. तुला लालच आवडते, मग कशाला घेऊन आली तिला, सगळ्या तुझ्याकडे लाल साड्या, पण घेऊन कशाला आल्या बाबा. नाही, मी तिसरीला घेऊन येते, तुला चॉईसच नाही. पण तुला कोणती चॉईस आहे, एकेकाला घेऊन येईलीस. हे टेम्परामेंटली इंडिसिजन. त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय, 1 prudence ass who stood in 2 bundles of hay. हे म्हणजे गवताचे पेंडी. की एक गाढव 2 गवताच्या पेंडीमध्ये उभं राहिलं. 1 prudence ass stood in 2 bundles of hay, but he could not make up in his mind which bundle to turn to first. ते इकडं तोंड घालायला वाटतं ही राहिली, पुन्हा इकडचं तोंड काढतं, इकडं घालतं, वाटतं ही शिल्लक राहिली. असं करून उपाशीच मरतं. आपलं असंच होतं. 5 झालो 12वी, सर मेडिकलला जाऊ का इंजिनिअरिंगला जाऊ, टेम्परामेंटली इंडिसिजन. युद्ध कसं चालतंय, आणि वर्कआउट करूच शकत नाही कुठे कोणता निर्णय घ्यावा. कोण क्रोधाशी लढतो, कोण पापाशी लढतोय, कोण इंद्रियाशी लढतोय, जो क्रोध करतोय तोच लढतो. एकच आहे. हा, एक पात्री प्रयोग माणूस करतो, तोच हारतो, तोच जिंकतो. तुम्ही पास झाले आणि तुम्ही नापास झाले. पास होणारा कोण, तुम्हीच. नापास झाले कोण, तुम्हीच. राग कोणाला आला, तुम्हाला. पश्चाताप कोणी केला, तुम्हीच. तोच हसतो, तोच रडतो. लपंडाव खेळतो, स्वतःशीच खेळतो. हा लपंडाव आहे. ही गोष्ट समजून घेणे जरुरी आहे की जेथे विजयाची आशा ठेवली तेथे केव्हाच विजय मिळत नाही. लक्षात घ्या. आम्ही अनंत जन्माची शक्ती नष्ट केलेली आहे या विजयासाठी. सुख, समाधान आणि शांती वस्तूमध्ये, विषयांमध्ये आणि व्यक्तीमध्ये अनंत जन्मापासून आम्ही शोधतोय आणि लढाई करतोय. आम्हीच आमच्याशी युद्ध करतोय. आणि केव्हाच विजय अनंत जन्मापासून आम्हाला मिळालेला नाहीये. अनंत जन्माची शक्ती आम्ही नष्ट केली, पूर्ण शक्ती आम्ही नष्ट केली. करोडो माणसे आजही ती शक्ती नष्ट करत आहेत. आशा आहे की नक्की जिंकूत. हो, कधी ना कधी जिंकूत. म्हणून चूक स्वाभाविक होते. नाही, यावेळेस चूक झाली सर, पुढच्या वेळेस होणार नाही. अनेक जन्म म्हणतात, अनेक जण म्हणतात, क्रोध न करण्याची शपथ घेतात. आजपासून मी क्रोध करणार नाही. त्या पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या याच्या चिठ्ठ्या लिहितात आणि क्रोध जाळून टाकलं, बस मुक्त झाले. चिठ्ठी जाळली, क्रोधाला नाही जाळलं. क्रोध न करण्याची शपथ घेतात. शर्वण तर्पणचा संकल्प करतात. खूप बोललो की नाही मी, आणि खूप पोट फुगलं, डॉक्टरकडे जावं लागलं, बिल जास्त झालं. सर आजपासून शर्वण तर्पण पूर्ण करणार. कुठपर्यंत, चांगली भूक लागेपर्यंत. चांगली भूक लागली की तिकडचा संकल्प, पुन्हा इकडचा संकल्प. हे चालू आहे की नाही आपलं, तरी कित्येक काळ झाला, कित्येक काळ लोट आला, आपलं असंच चालू आहे. क्रोध न करण्याची शपथ, शर्वण तर्पणचा संकल्प, साधनेचा संकल्प. सर इथून पुढे 3 तास साधना रोज करणार, काही करत नाही. अनेकदा घेतला, पण मग प्रश्न येतो की तो संकल्प का तुटला. कारण अनेकदा घेण्याचे काय काम पडले तुम्हाला. कितीदा देहशुद्धी केली. हे काय करावं सर, कोणी आग्रह करतं, शपथच खातं, खाय खाय खाऊन टाकतो. अनेकदा घेण्याचे काय काम पडले. आपण कमजोर आहोत म्हणून कमी पडलो. हे खरे नाही.
प्रत्येकाला वाटतं आपण कमजोर आहोत म्हणून कमी पडलो. हे खरं नाही. ज्या ढंगाने आपण लढतोय तो ढंग चूक आहे. कधी क्रोधाशी लढतोय, कधी चरवंतरपणशी लढतोय, कधी साधना होत नाही म्हणून लढतोय, कधी कामवासनेशी लढतोय, कधी लोभाशी लढतोय. पण ज्या ढंगाने लढतोय अनंत जन्मापासून आणि आजही तो ढंग चूक आहे, हे लक्षात घ्या. काम वासने संबंधाने विरुद्ध गोष्टी चांगल्या वाटतात. जे कामी पुरुष असताना, कामी खूप काम ज्यांना बळावतो, सेक्स भावना ज्यांना जास्त निर्माण होते, त्यांना त्याच्या विरुद्ध गोष्टी फार चांगल्या वाटतात. लक्षात घ्या. ब्रह्मचर्य व्रत असावे असे अनेक संतांनी सांगितले, ते चांगले वाटते. वा वा, ब्रह्मचर्य हेच जीवन, पुस्तकच काढलं एका संतांनी, त्यांना चांगलं वाटतं ब्रह्मचर्य. मग जैन साधू फार चांगले वाटतात सगळ्याला, सगळे लाईन लावतात. का? कारण आम्ही कामी आहोत आणि त्यांनी कंट्रोल केलं वाटतं. लक्षात घ्या. म्हणून आपण जे आहोत त्याच्या विरुद्ध, साधूला साधूचं आकर्षण नसतं, हे लक्षात घ्या. भोगी माणसाला त्यागाचं फार आकर्षण असतं आणि त्यागी माणसाला भोगाचं आकर्षण असतं. सगळं उलट आहे, कारण द्वंद्व चालू आहे. लक्षात घ्या. साक्षीभाव सोपा नाही हे समजणं. काम वासने संबंधाने विरुद्ध गोष्टी चांगल्या वाटतात. ब्रह्मचर्य असावे असे अनेक संतांनी सांगितले, ते चांगले वाटते. वा वा वा, ब्रह्मचर्य पाहिजे. पण जिंकता येत नाही. फक्त संकल्प निर्णय पुरेसा नाही. आपण संकल्प करतो, चरणतर्पण करू, ब्रह्मचर्य पाळू, साधना करू, टिकत नाही तो. तुम्ही स्वतःच्या भावनेशी लढत आहात म्हणून रस्ता चूक आहे. तुम्ही कशाशी लढतात? स्वतःच्या भावनेशी लढतात. कारण काम वासना ही तुमची भावना, ब्रह्मचर्य निर्माण झालं पाहिजे ही तुमची भावना, दोन्ही भावनेची टक्कर. तुम्हीच लढताय तुमच्याशी. कोण जिंकेल? हा रस्ता चूक आहे. आपण हारलो की निर्बल आहोत अशी भावना निर्माण होईल व हे संतांचे काम आहे अशी भावना होईल. मग वाटतं छे छे बुवा, हे ब्रह्मचर्य वगैरे संतांचं काम आहे, आपलं काम नाही. मग त्यांची पूजा करा जाऊन. मग जैन साधूच्या सगळेच मागे लागतात, कारण ते आपलं काम नाही, ते त्यांचं काम आहे. पण हे खरे नाही. पण ते खरे नाही. महावीर चूक रस्त्यावर नव्हते, अर्थ एवढाच घ्यावा. आपण चूक रस्त्यावर आहेत. आपण कामी आहोत म्हणून सर्व त्याग करणाऱ्या माणसांच्या मागे लागतो. आम्ही कामवासनेच्या ज्वरामध्ये भटकलेलो आहोत म्हणून साधू संतांकडे आकर्षण, जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्याकडे आपल्याला वाटतं. लक्षात घ्या. पण महावीरांचा रस्ता तो नव्हता. महावीर कामवासनेचे ज्वरामध्ये पछाडलेले होते असं नव्हतं, हे लक्षात घ्या. महावीर चूक रस्त्यावर नव्हते, आपण चूक रस्त्यावर आहेत. आम्ही चूक रस्ता निवडला की हीन भावना स्वतःविषयी होते, गिल्टी कॉन्शियस. आमचा रस्ता गिल्टी कॉन्शियसमधून जातो, पश्चातापामधून जातो. आपल्या प्रति घृणा होते आपल्याला. छे 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 छे, आपण काय भोगी, अरे राम, स्वतःचीच तुळस यायला लागते. आणि म्हणून ती माणसं आवडतात जी विरुद्ध आहेत. आपल्या प्रति घृणा होते. एकदा मी वाईट आहे हा भाव निर्माण झाला की परमात्मा दुरावतो.